अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्राचं स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे. तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांचंही स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, AIच्या माध्यमातून शेतीला किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. शेतकऱ्यांना अवेळी येणारा पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, शेतीवरती येणारे किड्यांचा प्रादुर्भाव असेल, अशा विविध ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींपासून शेतकरी सावध होऊ शकतो आणि आपली समृद्धी शेती करू शकतो. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे की ज्याने AIचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, जो महाराष्ट्रातला तरुण शेतकरी आहे त्या तरुण शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या प्रमाणामध्ये पल्लवित झालेल्या आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्याला फक्त धोरण स्वीकारून चालणार नाही. अध्यक्ष महोदय, राज्य पातळीवरती AI संदर्भात सबमिट झालेल्या आहेत. राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, जोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत या AIचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना देणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय शेतकरी AIचा वापर त्या ठिकाणी करणार नाही. आज शेतकऱ्यांना अर्धवट ज्ञान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या अर्धवट प्रशिक्षण घेऊन ते वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत आहेत. परंतु माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय शासनाला की AIचं प्रशिक्षण हे पंचायत समिती लेव्हलला, ब्लॉक लेव्हलला त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजेत. त्याच्या कार्यशाळा आपण घेतल्या पाहिजेत आणि AI तंत्रज्ञानाचा खरा वापर शाश्वत शेतीसाठी आपल्याला कसा करता येईल याचं जेव्हा त्याला ज्ञान मिळेल त्याच वेळेला अध्यक्ष महोदय खरं हे धोरण स्वीकारल्यानंतरचे जे काही फायदे आहेत ते फायदे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. कारण की या AI स्वीकारणारा जो शेतकरी आहे हा तरुण शेतकरी आहे. याच्या मनामध्ये एक जिद्द आहे, एक उभारी आहे आणि पहिलाच प्रयोग त्याचा जर का फसला अध्यक्ष महोदय तर तो पुन्हा त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय, लवकरात लवकर शासनाने, कृषी विभागाने एक अशा पद्धतीचा प्रोग्राम डेव्हलप केला पाहिजेत की त्याच्यामध्ये राज्य लेव्हलला शेतकऱ्यांची एक AI परिषद, विभाग लेव्हलला आणि त्यानंतर जिल्हा लेव्हल आणि तसं करता करता अगदी पंचायत समिती स्तरापर्यंत अध्यक्ष महोदय AIचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय दिलं पाहिजेत.